बाबतीमध्ये भूमिका घेईल आणि बदलापूर शहराचा कचरा आणि आम्ही आता या बॉडीमध्ये इंदोरच्या प्रकल्पाच्या पाहणीनंतर या शहरामध्ये पण ठिकठिकाणी सेग्रेगेशन करून छोटी छोटी म्हणजे त्या ठिकाणी युनिट आहेत ती काही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र असतील ती करता येतात का, त्याच्यावर पण आम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. बदलापूर नगरपालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नगरपालिका आहे आणि घनकचरा व्यवस्थापन हा बदलापूर नगरपालिकेचा प्रायोरिटी राहणार आहे. आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, आमचे आमदार किसन कतोरे यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं की घनकचरा व्यवस्थापन हा आमचा सगळ्यात प्रायोरिटीचा मुद्दा असणार आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निश्चितपणे केले जातील. सर, एकंदरीतच पाहतोय शिवसेनेकडून आता विरोध केला जातोय, नेमकी भूमिका काय? संभ्रम मोठ्या संख्येने पाहायला मिळतो, एकंदरीत काय सत्य काय? सर्वप्रथम बदलापूरचं हे जे डम्पिंग ग्राउंड आहे या बाबतीत आमची भूमिका अशी आहे की या बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये फक्त बदलापूर शहरातलाच जो कचरा आहे तो त्या ठिकाणी जमा व्हावा, त्याच्यावर तेथेच प्रक्रिया करावी. जो काही त्या ठिकाणी प्लॅन्ट उभारण्यात आलेला तो बदलापूरसाठीच असावा. गेली 20 वर्ष हे बदलापूरसाठीचं डम्पिंग ग्राउंड सुरू आहे आणि त्याच्यात ज्या ज्या सुधारणा पाहिजेत त्या केलेल्या आहेत. परिसरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारच्या देखील दखल घेऊन अनेक उपाययोजना त्या ठिकाणी केल्या आहेत. करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केला आहे. फक्त आता आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची आली, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताईच्या रूपाने बसल्या, त्याच वेळेला हे आंदोलन सुरू होणं निश्चितच याला थोडासा राजकीय रंग आहे असं आम्हाला वाटतं आहे. जे मंडळी उपोषणाला बसलेत त्यांना माझी विनंती राहील की आपण या ठिकाणी यावं, एकत्रितरित्या आपण जो अंबरनाथचा आणि उल्हासनगरचा आणि कल्याणचा जो काही कचरा आपल्या बदलापूरमध्ये येणार आहे त्यासाठी आपण एकत्रितपणे विरोध करू. हे बदलापूरकरांसाठी हे डम्पिंग ग्राउंड कसं योग्य आणि सुस्थितीत राहील याच्यावर आपण उपाययोजना करू. आमच्या नगराध्यक्षांनी देखील आत्ता बाईट दिलेली आहे की आपण चर्चेला यावं. चर्चेमध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेतनं मार्ग काढला जाईल. बदलापूरकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे. कारण प्रचंड बहुमताने आम्हाला बदलापूरच्या नागरिकांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे एकाही बदलापूरकरांना त्रास होणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका राहील. निश्चितच कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये आणि बदलापूरच्या नागरिकांना त्रास देऊ नये. सर्व जे काही प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, सोल्युशन आहे, प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल आणि चर्चेतनं याच्यात निश्चित मार्ग काढला जाईल. अर्थात नुकतंच आंदोलन झालं असं वाटतं का जाणून बुजून डिवसण्याचा प्रयत्न आहे सत्तेत बसल्यानंतर लगेच? बघा, आता शिवसेनेची सत्ता जोपर्यंत होती तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं झाली नाही. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसल्यानंतर 3-4 दिवशी अशा आंदोलनाला सुरुवात केली. मागच्या 10 वर्षात कोट्यावधी रुपये या डम्पिंग ग्राउंडला खर्च केले का? ती कामं झाली नाही का? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. ते नगरसेवक त्याच ठिकाणी होते तेव्हा त्यांना ते काही दिसलं नाही का? हा पण एक जनतेचा प्रश्न आहे. आणि बोलायचं झालं तर हा जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प ज्यावेळेस सन्माननीय खासदार जी शिंदेसाहेब त्यांनी जो आणला त्यावेळेस इथल्या वालवली ग्रामस्थ, साई ग्रामस्थ, बेलवली ग्रामस्थ, एरंजाड ग्रामस्थ, वडवली ग्रामस्थ या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळेस हेच महाभाग पोलिसांना तक्रार करून पिंजरे आणून या नागरिकांना तेथे अरेस्ट केली, उचलून नेलं. मग त्यावेळेस तुमचं आंदोलन कुठे गेलं होतं? आज तुमच्या पोटात दुखायला लागलं की भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, 4 दिवस जर काही नगराध्यक्ष बसून तुम्हाला त्यांना संधीसुद्धा देऊ शकत नाही, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पण येऊ शकत नाही, याचा अर्थ हा सगळा नौटंकी आणि राजकीय भाग आहे असा माझा त्यांना उत्तर आहे. या बदलापूरच्या नागरिकांनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आहे. संधी दिल्यानंतर 100% जे प्रश्न असतील डम्पिंग ग्राउंडचे ते सगळे आम्ही तिथल्या ग्रामस्थांना घेऊन सोडवणार आहोत. यामध्ये भाजपाची पुढे तुम्हाला सांगतो की याच प्रभागामध्ये बायोगॅसचा प्रकल्प आहे. कोट्यवधी रुपये या बायोगॅस प्रकल्पाला खर्च केलेले आहेत. एक छोटासा युनिटचा विजेचा दिवा सुद्धा त्या गॅसमधून लागत नाही. याला नाही आंदोलन कधी केलं? पण ते म्हणाले, प्रश्न विचारला आम्ही तो त्यांना, त्यांचं असं म्हणणं होतं की तो बायोगॅसचा प्रकल्प तेव्हा सुद्धा आम्ही केला होता विरोध आणि म्हणजे आता पण आहेच ते.
आता हे सांगतायत फक्त सांगायला, कारण त्यांना माहिती आहे की विरोधक आपल्याला प्रश्न विचारणार आणि आहे. 5 कोटी खर्च जवळपास हा केला. 5 कोटी रुपये खर्च केलाय. अहो ते आंदोलन करायला पाहिजे होतं ना, विरोध कशाला पाहिजे? तर त्या ठेकेदाराला बिल दिलं तर तुम्ही ते बिल दिलं त्याच्यावरती काय तुम्ही आंदोलन केलं? असंच आंदोलन चांगलं करायला असं पाहिजे म्हणणं आहे ना. ना त्यांचं काहीतरी. नोटीस काढली असं त्यांचं अहो आंदोलन करायला पाहिजे. नोटीस कशाला जाते? कागदावरचं कशाला दाखवतं आम्हाला? आंदोलन करायला पाहिजे ना. आता जसं तुम्ही आंदोलन करता तसं करायला पाहिजे ना आंदोलन. त्याच्या मागचा हेतू काय आहे? नागरिकांना सगळं समजतंय, समजलं का? आणि तुम्हाला सांगतो की आता हे सगळे आंदोलन सुरू होणार आहेत. रस्त्यावरचे खड्ड्याचे आंदोलन सुरू होतील, कोणाचे फेरीवाल्यांचे सुरू होतील. हे सगळं आम्हाला माहिती आता. हे सगळं स्टंट सुरू होणार आहे आणि त्याला आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत. तेवढी आमची टीम तयार आहे. यामध्ये आता मध्यम मार्ग काय आहे? कशा प्रकारे पुढे 100% मुख्याधिकारी सोमवारी आल्यानंतर या ठिकाणी त्याची पाहणी केली जाईल आणि जे जे कामं त्या ठिकाणी झालेली आहेत, फक्त त्याला निधी वापरून फक्त कागदावरतीच कामं झाली आहेत का हे पण बघावं लागेल. त्याची चौकशी करावी लागेल आणि तातडीने जेवढं काम आपल्याला प्रायोरिटी बेसवरती करायचं आहे, डम्पिंगचं तिथल्या नागरिकांना त्रास व्हायला नको, आमच्या ग्रामस्थांना त्रास व्हायला नको, याकरता सगळी कामं तातडीने मंजूर करून आपण त्याला कामाला सुरुवात करणार. अर्थात आजचं जे आंदोलन झालं ते डम्पिंगच्या विरोधात होतं. तिथे बदलापूरचा कचरा आणला जातो प्रामुख्याने. त्याला विरोध होता कोणाचा? ग्रामस्थांचा, ज्याच्यामध्ये अनेक शिवसेनेचे नेते सुद्धा होते. आता जो प्रकल्प होणार आहे तेव्हा तर उल्हासनगर आणि अंबरनाथ आणि बदलापूर सगळ्या शहरांचा कचरा बदलापुरात आणला जाणार आहे. मग त्या प्रकल्पाला विरोध करत नाहीयेत, मग फक्त बदलापूरच्या कचऱ्याला डम्पिंगला विरोध केला नाही, हा जातो. भूमिका कशी वाटते या शिवसेनेची? ही जी शिवसेनेची आहे भूमिका ही दुटप्पी आहे. ज्या ठिकाणी ते संजय जाधव काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेत ना, ते पण एकेकाळी तिकडे मांडी ठोकतून व आंदोलनाला बसले होते. आता ते त्यांच्या बाजूने बोलतायत. म्हणजे त्यांची नौटंकी काय ती पण तुम्हाला लक्षात येईल. आणि तिथे शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत, ज्यांना आपल्या प्रभागातील कचऱ्याची चिंता आहे. त्यांना सोबत तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की बाबा हे काय चाललंय. ही संपूर्ण राजकीय नौटंकी आहे. याच्यामध्ये आम्ही सोमवारी बसून त्याच्या ठिकाणी त्याचे परीक्षण करून तातडीने काम सुरू करू. जे काय काम असेल ते बघून घेऊ.